लग्नानंतर होईलच प्रेम याच्या 6 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटतंय की तळतळाट लागो आणि रम्याच्या देवाकडे विचित्र नवल. काव्य पार्थ पुन्हा रोमॅन्टिक मूडमध्ये जीवाला मनवण्यासाठी नंदिनी देशमुखांकडे आलेली असते. तर चला तर मग मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नंदिनी देशमुखांच्या घरी येते आणि जीवाला मनवण्याचा प्रयत्न करते. तर पार्थ काव्याच्या परीक्षेसाठी तयारी करत असतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या 6 फेब्रुवारीच्या भागात सुरुवातीला मोहित्यांच्या घरी नंदिनीचे बाबा तिला शोधत असतात. तिला शोधता शोधता ते तिच्या रूममध्ये जातात. तेव्हा तिथे त्यांना काहीतरी जीवासोबतचे फोटो आणि असे अडगळीचे तिथे ठेवलेले असतात. तेव्हा अशा बऱ्याचशा आठवणी तिथे ठेवलेल्या असतात. ते पाहून त्यांचा राग अनावर होतो आणि ते बोलतात की हा कचरा इथे कोणी ठेवला. नंदिनीची आई त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही ऐकून घेत नाही. नंदिनीच्या बाबांचं म्हणणं असतं की जीवाबद्दल कुठलंही सामान या घरात नको आहे म्हणून. तेव्हा नंदिनीची आई समजूत काढते की अहो, ते सामान नंदिनीने ठेवलं आहे, फेकलं नाही, याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि ते सामान काही नंदिनीने आणलं, गुड्डू सगळं जीवांचं सामान इथे देऊन गेला आहे म्हणून. इकडे नंदिनी देशमुखांच्या घरी येते. नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते तेव्हा काव्य तिला पाहते आणि खूप खुश होते. बऱ्याच दिवसांनी आपल्या ताईला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू अश्रू असतात. तेव्हा ती नंदिनीला जाऊन मिठीच मारते. नंदिनी बोलते की उद्या तुझी परीक्षा आहे ना, त्यामुळे तुला खास ऑल द बेस्ट बोलण्यासाठी मी नारळाच्या वड्याही तुझ्यासाठी बनवून आणल्या आहेत म्हणून. हे बोलताना तिचं सगळं लक्ष जीवाकडे सुद्धा असतं. हे काव्याच्या लक्षातच येतं. तेव्हा काव्य पार्थला बोलते की नंदिनी ताई, नक्की तू मला ऑल द बेस्ट करायला आली की तुझं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी आहे, हो ना पार्थ? जेव्हा मात्र तिला पाहून चिडतो आणि तिथून निघून जातं. तेव्हा तेव्हा नंदिनी पार्थ आणि काव्याला हेही बोलते की तुमच्या दोघांचं एकमत होतंय हे बघून मला खूप छान वाटलं. तेव्हा पार्थ थोडा लाजतो आणि पार्थ बोलतो की मी जातो बॅग भरायची म्हणून, आणि तो निघून जातो. जीवा नंदिनीला पाहून चिडून निघून जातो. जीवाचं असं वागणं नंदिनीला दुखावतं. तेव्हा काव्य ही तिच्याजवळ जाते आणि समजूत काढते आणि ती नंदिनीला सांगत असते की ताई, जीवा खूप दुखावला आहे, पण तू काळजी नको करू, तुमच्या दोघांमध्ये लवकरच ठीक होईल. पार्थ आणि काव्याची गाडी हळूहळू रुळावर येत आहे हे पाहून नंदिनी त्यांच्यासाठीही खूप खुश असते. काव्या गेल्यावर नंदिनी देवघरात जाते आणि प्रार्थना करत असते आणि देवाकडे मागणी मागत असते की लवकरात लवकर आम्ही सगळे एकत्र रुळू लागू असं. जीवाचा अबोला लवकरात लवकर दूर होऊ देत देवा, अशी ती इच्छा देवाजवळ व्यक्त करते. तितक्यात मानिनी तिथे येते आणि मानिनी आपली मोठी सून घरी परत आली म्हणून मानिनी खूप खुश होते. तेव्हा नंदिनी तिथे आल्यामुळे तेव्हा जीवा तिकडून निघून आल्यावर नंदिनीला करमणार नाही म्हणून नंदिनीसुद्धा निघून आली असा तिचा गैरसमज झालेला असतो. पण तिच्या हातात बॅग कुठेच नसते, त्यामुळे तिला ती समजत नाही ती थोड्या वेळेसाठी आली की कायमची आली म्हणून. तेव्हा मानिनी नंदिनीला बोलते की नंदिनी, तुझ्या बॅग कुठे आहे? तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा मानिनी बोलते की तू बॅग नाही आणल्यास? तेव्हा नंदिनी मानेने डोलवून नाही बोलते. तेव्हा मानिनी समजुतीने बोलते की काही हरकत नाही, हळूहळू सगळं सुरळीत होईल, आमचा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुला हवा तितका टाईम घे, आम्ही तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही, तुला पाहिजे तितका तू वेळ घे. सासूबाईच्या बोलण्यामुळे नंदिनीला थोडा धीर येतो. मानिनीने मुद्दामच नंदिनीच्या लक्षात आणून देते की जीवा जिममधून आला अगं, पण बघ ना, हा पसारा त्याने उचललाच नाही, काय हा जीवा पण ना नेहमी कुठे ना कुठे काहीही ठेवून देतो. तेव्हा भावनेच्या भरात नंदिनी बोलते की आई, तुम्ही चहा टाकायला जात आहेत ना, तुम्ही पटकन चहा टाका, ही चकाचक बाई आली आहे ना आता पसारेवाल्यांचा पसारा साफ करायला. तेव्हा मानिनीला हसायला येतं. नंदिनीचे सुद्धा ते लक्षात येतं. नंदिनीसुद्धा हळूहळू जीवामध्ये गुंतत चालली आहे हे मानिनीच्या लक्षात येतं आणि ती गालातल्या गालात हसून निघून जाते. इकडे दुसरीकडे पार्थ काव्याची बॅग भरत असतो आणि तो मुद्दामच काव्याची फिरकी घेत असतो आणि बॅग बंद होत नाही म्हणून तो काव्याला बोलतो की तुम्ही जरा यावर बसता का, म्हणजे मला याची चेन लावता येईल. तेव्हा काव्य चिडते आणि बोलते की देशमुख, तुम्हाला बॅग कधी भरता येणार आहे? दरवेळी काय मी बॅगवर बसायचं आणि तुम्ही ते बॅगची चेन लावायची? माझं इतकं आहे की की माझं वजन इतकं आहे की माझ्या वजनाने बॅग खाली जाते, मग तुम्ही चेन लावता? बॅगेत बॅगेत पार्थ तुम्ही नक्की काय भरलं आहे बघू द्या तर बरं. ही काव्या बॅग उघडते, त्यामध्ये पार्थने तिचा बोका ठेवलेला असतो. काव्याला हे समजतात पार्थ दुसरीकडे बघून लाजत असतो. काव्य त्याच्याकडे बघतच असते. काव्यालाही हसायला येतं. काव्य तिच्या बोक्याकडे पाहत पार्थला उद्देशून म्हणते की
देशमुख आपल्याकडे बघून हसत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या रेषा मला दिसत आहे. आणि बोक्या, तू जरी कितीही लपवण्याचा प्रयत्न करतो तर मला दिसतं तू गालातल्या गालात हसतोयस म्हणून. गालातल्या गालात पार्थ गालातल्या गालात हसतच असतो. काव्या म्हणते की मी आता फक्त एवढीच प्रार्थना करीन की आता आमचं जसं गाडी रुळावर आली ना, तशी नंदिनी ताई आणि जीवा यांच्या नात्यात सुद्धा सगळं सुरळीत होऊ देत देवा. दुसरीकडे नंदिनी जीवाच्या रूमकडे जाते. त्याची बॅग घेऊन आणि पाण्याची बॉटल, जिमची पाण्याची बॉटल घेऊन ती जात असते. दरवाजा मात्र बंद असतो. तेव्हा ती नंदिनी दरवाजाच्या बाहेर उभे राहून जीवाला दरवाजा उघडण्याची विनवणी करत असते. पण तो रागात असल्याने काहीही बोलत नाही. तो तसाच उभा राहतो. नंदिनीला माहीत असतं की जीवा आपल्या सगळं 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 ऐकतोय, पण तो मुद्दाम दार उघडत नाही. ती त्याच्यासारखी मस्करी करत त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते. तर मोहिते त्यांच्या घरी नंदिनीचे बाबा जीवाचं सगळं सामान बाहेर टाकून द्यायला निघालेले असतात. तेव्हा नंदिनीची आई त्यांना अडवते. ती म्हणते की नंदिनीला हे आवडणार नाही. तिने हे सगळं सामान जपून ठेवलं आहे, याचाच विचार करा तुम्ही. तिला जीवाच्या आठवणी तिच्यासोबत हव्या आहेत. आता मोहित्यांच्या घरी राहत असले तरी मनाने ती कधीच देशमुखांची झाली आहे. नंदिनी जीवा देशमुख, त्यामुळे तुम्ही हा तुमचा हट्ट सोडा. इकडे रम्या तिच्या खोलीत मोबाईलमध्ये गणपती बाप्पाचा फोटो ओपन करून त्याची पूजा करत असते आणि त्याला प्रसादही दाखवते. तेवढं तिथे वसू येते आणि वसू न राहून विचारते की तू हे काय करते आहेस? काव्याच्या परीक्षेत तिला चांगली जावी म्हणून तू काय प्रार्थना करतेस की काय? तेव्हा रम्या आई काय बोलतेस तू? तिच्यासाठी मी का प्रार्थना करू? तिला माझ्या पार्थला तिच्यासोबत घेऊन जायचं आहे ना, तिला तळतळाट लागो यासाठी मी प्रार्थना करते आहे म्हणून. काव्या तिच्या परीक्षेला निघते तेव्हा तिचे सासू सासरे तिला आशीर्वाद देतात. परीक्षेत तू खूप चांगले मार्क मिळावे यासाठी तिच्यासाठी प्रार्थनाही करत असतात. पार्थ तिच्यासाठी एक पाऊल पुढे टाकतोय हे पाहून त्यांनासुद्धा बरं वाटतं. पार्थचे बाबा म्हणतात की तू येईपर्यंत जीवा आणि नंदिनी यांचीसुद्धा गाडी नीट मार्गावर आलेली असेल बघच तू. काव्या नंदिनीलासुद्धा धीर देऊन परीक्षेसाठी जायला निघते. काव्या नंदिनीशी बोलत असते पण नंदिनीचं सगळं लक्ष जीवाने लावलेल्या रूमकडे असतं. तेव्हा काव्या नंदिनीला समजत असते की हे बघ ताई, जीवा खूप दुखावला आहे, मान्य करते मी. पण मी आणि पार्थ आमची जशी गाडी रुळावर आली आहे, पार्थ मला परीक्षेला सोडवायला जात आहे आणि आमचं ऑलरेडी आता खूप चांगलं चाललं आहे आणि लवकरात लवकर तुझं आणि जीवाचंही खूप चांगलं होणार आहे. तू त्याला मनव आणि बघ, मी जर परीक्षेला चालली आहे ना, पण तिथे आज तुला इथेही एक परीक्षा द्यायची आहे. तेव्हा विक्रम बोलतो की तू जशी परीक्षेत पास होणार आहे ना, जशी माझ्या ह्या सुनेला कॉपी करायची गरज नाही ना, तशी आमची नंदिनी पण हुशार आहे. नंदिनीलाही न कॉपी करता बरं का, नंदिनी इथल्या परीक्षेत पास होणार आहे. तेव्हा ते सगळे हसायला लागतात. काव्या नंदिनीचाही आशीर्वाद घेते. तेव्हा नंदिनी बोलते की अगं माझा कशाला पाया पडतेस, मी माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासाठी आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.